नमस्कार. गुड इव्हनिंग टू ऑल. आजच्या या सायन्स फोरम आणि LG मोबाईल लॅबोरेटरी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने घेतल्या जाणाऱ्या ऑनलाईन छंद वर्गासाठी मी प्रकाश लांडगे आपलं सर्वांचं स्वागत करतो. आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय डॉक्टर शेफाली समीर भुजबळ यांच्यातर्फे होणार आहे. माननीय डॉक्टर शेफाली समीर भुजबळ हे MET नॉलेज भुजबळ सिटी चे चीफ ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून कार्यरत आहेत. तसेच ते स्वतः आर्टिस्ट विथ आर्टवर्क डिस्प्लेड appreciated praise on the international platform, and also she is an educator and researcher as well. तर असे आपल्याला माननीय डॉक्टर शेफाली समीर भुजबळ उद्घाटक म्हणून लाभलेले आहेत. तसेच आपल्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण तज्ञ विज्ञानप्रेमी माननीय डॉक्टर संजय ढोले सर हे देखील लाभलेले आहेत. संजय ढोले सर हे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी येथून फिजिक्स डिपार्टमेंटमध्ये हेड ऑफ द डिपार्टमेंट आणि प्राध्यापक म्हणून रिटायर झालेले आहेत. आणि डॉक्टर संजय ढोले यांच्याबद्दल एक गोष्ट सांगावीशी वाटते की ते सतत सायन्स फोरमच्या सगळ्या कार्यक्रमामध्ये अनेक वर्षापासून जोडले गेलेले आहेत आणि त्यांच्याकडून मिळणाऱ्या प्रोत्साहनामुळे आम्ही सायन्स फोरमचे सर्व कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडत आहोत. तसेच आपल्याबरोबर डॉक्टर जयंत जोशी सर, इतर काही मान्यवर शिक्षक, YouTube लिंक वरून कार्यक्रम पाहणारे विद्यार्थी, सायन्स प्रेमी, या सर्वांचं मी सायन्स फोरम तर्फे आणि माझ्या स्वतःतर्फे मनापासून हार्दिक स्वागत करतो. गेल्या 3 वर्षापासून ऑनलाईन छंद वर्ग हा मे महिन्यामध्ये सायन्स फोरम आणि LG मोबाईल लॅबोरेटरी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी यांच्यातर्फे चालू आहे. 2024 साली या कार्यक्रमाला आपल्याला जवळपास 1800 विद्यार्थी यांचं रजिस्ट्रेशन झालं होतं आणि ते आपल्याला जोडले गेले होते. 2025 साली ही संख्या 4000च्या पुढे गेली. नोंदणी ही 4000 झाली होती. प्रत्यक्षात बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी हे कार्यक्रम पाहिलेले आहेत आणि यावेळेस हा आकडा 5000च्या पुढे गेलेला आहे आणि विद्यार्थी, शिक्षक तसेच विज्ञानप्रेमी या ऑनलाईन छंद वर्गाचा पूर्णपणे आस्वाद घेत आहेत असं मी म्हणेल. विद्यार्थ्यांसाठी घेतला जाणारा हा जो कार्यक्रम आहे हा पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट आहे, म्हणजे मोफत घेतला जातो. आणि या ठिकाणी एक गोष्ट मी आवर्जूनपणे सांगू इच्छितो की सायन्स फोरम तर्फे घेतले जाणारे सर्व कार्यक्रम हे मोफत असतात. कुठल्याही प्रकारचा चार्ज हा विद्यार्थ्यांकडून घेतला जात नाही, फ्री ऑफ कॉस्ट असतात. आणखीन एक गोष्ट आवर्जून मला या ठिकाणी सांगावीशी वाटते ती म्हणजे या कार्यक्रमासाठी आपल्याला जे तज्ञ मार्गदर्शक लाभलेले आहेत ते सर्व तज्ञ मार्गदर्शक कुठलेही मानधन न घेता त्यांची सेवा या विद्यार्थ्यांसाठी देत आहेत. आणि त्याच्यामुळे सायन्स फोरमचे कार्यक्रम हे गेल्या 50 वर्षापासून सुरू आहेत. ते केवळ या लोकांच्या योगदानामुळेच आणि निस्वार्थ योगदानामुळे हे सर्व कार्यक्रम चालू आहेत असं मी म्हणेल. काही सायन्स फोरमच्या कार्यक्रमामध्ये आपण ते कार्यक्रम नो प्रॉफिट नो लॉस या बेसिसवरतीच चालवतो. म्हणजे एखाद्या काही कार्यक्रमामध्ये आपण विद्यार्थ्यांकडून काही सायंटिफिक मॉडेल किंवा सायंटिफिक टॉईज स्वतःहून बनवून घेतो. ते बनवल्यानंतर ते टॉईज किंवा ते जे सायंटिफिक मॉडेल्स आहेत किंवा त्या सायंटिफिक ऍक्टिव्हिटीज ते मुलं घरी घेऊन जातात आणि त्याच्यासाठी लागणारी ज्या काही वस्तू आहेत त्याच्यासाठी फक्त त्या विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारले जाते. अदरवाईज कुठल्याही प्रकारचा प्रॉफिट किंवा फायदा त्याच्यातून
घेतला जात नाही. आणि अशाच प्रकारचा एक ऑफलाईन छंद वर्ग देखील आपण नाशिकमध्ये HPT RYK कॉलेजमध्ये सोमवार दिनांक 4 तारखेपासून सुरू करत आहोत. साधारणपणे 5 दिवसाचा हा छंद वर्ग आहे. याच्यामध्ये निरनिराळ्या प्रकारचे सायंटिफिक टॉईज किंवा सायंटिफिक मॉडेल्स आपण विद्यार्थ्यांकडून बनवून घेणार आहोत. उदाहरणार्थ इन्फिनिटी मिरर किंवा पेरिस्कोप, कॅलेडोस्कोप वगैरे अशा प्रकारचे अनेक उपकरण विद्यार्थ्यांकडून बनवून घेणार आहोत. आणि ते विद्यार्थी ते सर्व बनवलेले साहित्य त्यांच्या घरी घेऊन जाऊ शकणार आहेत. आजच्या या छंद वर्गामध्ये ऍक्च्युअली आपल्याकडे 2 ग्रुप आहेत आणि त्याचा उद्देश देखील मी अगदी थोडक्यात सांगतो की पहिला ग्रुप आहे तो साधारणपणे लहान मुलांचा आहे. 1ली ते 5वीचे विद्यार्थी त्याच्यामध्ये येतात, 5वी 6वीचे विद्यार्थी. आणि या छंद वर्गामागचा तो 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठीचा उद्देश आहे तो मनोरंजनातून कौशल्य निर्मिती आणि आनंद निर्मिती असा आहे. म्हणजे काही खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत जे मुलं घरी सुद्धा करू शकतात आणि त्याच्यातून आनंद घेऊ शकतात. अशा प्रकारचे छोट्या छोट्या गोष्टी हे आपल्याला तज्ञ मार्गदर्शक कशा करायच्या याच्याबद्दल आपल्याला पूर्ण गायडन्स देणार आहेत. दुसरा जो ग्रुप आहे तो मोठ्या विद्यार्थ्यांचा ग्रुप आहे. तो साधारणपणे 7वी 8वी 9वी 10वी 11वी 12वी हे जे विद्यार्थी आहेत यांच्यासाठी सुद्धा मनोरंजनातून ज्ञान संपादन असा विषय असा आपण म्हणूयात. म्हणजे त्यांचा मुख्य उद्देश विज्ञान समजून घेणे हा असला पाहिजे. एखादा प्रयोग करून, एखादी ऍक्टिव्हिटी करून, एखादा सायंटिफिक मॉडेल करून जेव्हा विद्यार्थी पाहतात त्यावेळेस त्याच्यातून कौशल्य निर्मिती होते. कारण बऱ्याच वेळा ते सायंटिफिक मॉडेल जे आहे ते लगेच यशस्वी होतं असं नाही. त्याच्यासाठी काही प्रयत्न करावे लागतात, काही प्रॉब्लेम्स येतात आणि ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची वृत्ती ही विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते आणि त्याच्यातूनच वास्तविक पाहता कल्पकता निर्माण होते. कल्पकता काय अशी आपोआप निर्माण होऊ शकत नाही. म्हणून असं म्हटलं जातं की यू कॅनॉट लर्न स्विमिंग by reading the books on swimming or by learning the properties of water etc. तुम्हाला प्रत्यक्ष त्या गोष्टीचा अनुभव घ्यावा लागतो. जेव्हा तुम्ही हातपाय हलवता, नाकातोंडात पाणी जातं त्यावेळेसच तुम्ही शिकता. एखादी ऍक्टिव्हिटी करताना देखील याच गोष्टी होणार आहेत. तुम्हाला ती पटकन जमणार नाही कदाचित. त्याच्यामध्ये काही अडचणी येतील, सुरुवातीला काही चुका होतील आणि त्या चुकातून जेव्हा तुम्ही शिकत जाल त्यावेळेस तुम्हाला सायन्स बद्दलचं अंडरस्टँडिंग चांगल्यापैकी होईल. म्हणजे आपल्याला उद्देश हा सुद्धा आहे की सायन्स बद्दलच्या ज्या संकल्पना आहेत, प्रिन्सिपल्स आहेत, तत्व आहेत त्याचं चांगल्यापैकी आकलन होणं हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. आणि या दृष्टीने आपण सायन्स फोरम तर्फे हा जो कार्यक्रम आहे ऑनलाईन छंद वर्ग हा आपण घेत आहोत. सायन्स फोरम तर्फे अनेक कार्यक्रम हे नेहमी घेतले जातात. त्यापैकी हा एक कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमासाठी जे सर्व आपल्याला तज्ञ लाभलेले आहेत त्यांचं मी परत एकदा मनापासून स्वागत करतो आणि त्यांचं मार्गदर्शन, त्यांचे आशीर्वाद हे असेच अखंड चालू राहावेत असं मी त्यांना विनंती करतो. आणि आता मी प्रवीण जोशी सरांना विनंती करतो की आपल्याकडे जे मार्गदर्शक तज्ञ आहेत, पाहुणे आहेत किंवा उद्घाटक आहेत त्यांची थोडक्यात ओळख करून द्यावी. सर, थोडक्यात माहिती म्हणजे साधारण 48 वर्षापूर्वी अनिल क्षत्रिय सर यांनी नाशिक मधले जे सायन्स प्रेमी मंडळी आहेत त्यांच्यातर्फे हा ग्रुप स्थापन केलेला आहे आणि तेव्हापासून हा कार्यरत आहे. त्यानंतर गेल्या साधारण एक 4-5 वर्षापासून आपण LG मोबाईल लॅब डॉक्टर संजय ढोले सरांबरोबर त्यांनी मोबाईल लॅब आपल्या नाशिकमध्ये आणली आणि आपण बऱ्याच शाळांमधून ही लॅब आपण फिरकी लॅब दाखवली. तेव्हापासून आपण LG मोबाईल लॅब बरोबर आपण काम करत आहोत. आणि त्याच निमित्ताने यापुढे आपल्याला काही करता येईल का, तर असा आमचा विचार विनिमय झाला आणि तेव्हापासून मग आपण हे ऑनलाईन छंद वर्ग साधारण 3 वर्षापासून सुरू केलेले आहे. आत्ताच लांडगे सरांनी सांगितल्याप्रमाणे पहिल्या वर्षी 1800, नंतर मागच्या वर्षी साधारण 4000 विद्यार्थी आणि यावेळेस साधारण 5,000 विद्यार्थ्यांची नोंदणी त्यांनी केलेली आहे. नंतर व्हॉट्सअप ग्रुप त्यांचे केलेले आहेत. वेळोवेळी त्यांना तशी सूचना आपल्याला आपण देणार आहोत. तर आता मी आपले जे प्रमुख पाहुणे डॉक्टर संजय ढोले सर आहेत त्यांची थोडक्यात माहिती तुम्हाला सांगतो.
संजय ढोले सर हे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी फिजिक्स डिपार्टमेंटमध्ये HOD म्हणून कार्यरत होते. आता नुकतेच ते रिटायर झाले सर. त्याचप्रमाणे ढोले सर हे LG मोबाईल लॅबचे संचालक आहेत आणि साधारण 2022 पासून आपण नाशिकमध्ये LG मोबाईल लॅब दरवर्षी आणत आहोत. सरांचे संशोधन हे अप्लाइड फिजिक्स, नॅनो टेक्नॉलॉजी, मटेरियल सायन्स यामध्ये आहे. त्याचबरोबर सरांनी आविष्कार रिसर्च कॉम्पिटिशन मध्ये बरंच काम केलेलं आहे. याप्रमाणे सरांचं साहित्य क्षेत्रामध्ये बरंच मोठं योगदान आहे. त्यामध्ये मराठीतून वैज्ञानिक कथांद्वारे प्रबोधनाचे कार्य सरांचे चालू आहे. सरांच्या सहकार्याने आपण हा आत्ताचाही छंद वर्ग घेत आहोत. तरी सरांचं मार्गदर्शन आपल्याला होणारच आहे. त्याचबरोबर आजचे उद्घाटक डॉक्टर शेफाली समीर भुजबळ मॅडम या चीफ ऍडमिनिस्ट्रेटर, आर्टिस्ट, रिसर्चर आणि एज्युकेटर आहेत. भारतीय संस्कृतीशी घट्ट नाते आणि जागतिक स्तरावरील व्यापक प्रभाव असलेल्या डॉक्टर भुजबळ यांच्याकडे विविध क्षेत्रातील 2 दशकाहून अधिक अनुभव आहे. त्यामध्ये सामाजिक प्रकल्प राबवण्यापासून ते आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर आपल्या कलाकृतींचे प्रदर्शन करण्यापर्यंत अनेक कामांचा समावेश आहे. मॅडमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन is pursuing PhD in Impact Spirituality in Organizational Growth, पुणे युनिव्हर्सिटी. त्याचबरोबर मॅडम कॉर्पोरेट अँड सोशल रिस्पॉन्सिबिलिटी यामधून PhD झाले आहे, पॅसिफिक युनिव्हर्सिटी उदयपूर. मॅडम MMM आहेत, दॅट इज मास्टर इन मार्केटिंग मॅनेजमेंट, मुंबई युनिव्हर्सिटी. डिप्लोमा इन एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरी कोर्स आणि BSc बॉटनी, मुंबई युनिव्हर्सिटी. मॅडमचं प्रोफेशनल एक्सपिरियन्स म्हणजे चीफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, MET भुजबळ नॉलेज सिटी, नाशिक. त्याचबरोबर मॅडमचे साधारण पब्लिकेशन्स मध्ये 7 बुक पब्लिश झालेले आहेत. मॅडमचे रिसर्च पेपरही बरेच पब्लिश झाले आहेत आणि इंटरनॅशनल लेवलवर पर्टिक्युलरली आर्ट या क्षेत्रात त्यांचं मोठं योगदान आहे. आपले तिसरे जे पाहुणे आहेत आजचे वक्ते, प्रमुख वक्ते, ते डॉक्टर जयंत जोशी. ते BARC मध्ये कार्यरत आहेत. तर MSc आणि PhD भौतिकशास्त्र आहे. त्याचबरोबर शैक्षणिक विभाग प्रमुख, विद्यार्थी विज्ञान मंथन, अखिल भारतीय विज्ञान प्रज्ञा शोध परीक्षा यामध्ये सरांनी बरंच काम केलेलं आहे. विज्ञान भारती कोकण प्रांत सहकार्यवाह, मराठी विज्ञान परिषद मुंबई मध्यवर्ती माजी कार्यवाह, दी एज्युकेशन सोसायटी अंबरनाथ या शिक्षण संस्थेचे माजी विश्वस्त, राष्ट्रीय विज्ञान प्रसारक परिषदेचे आजीव सभासद, पश्चिम भारत विज्ञान प्रदर्शनांचे परीक्षक, शिक्षण व विशेषतः विज्ञान शिक्षण, विज्ञान प्रसार या विषयात रस, वैज्ञानिक पुस्तके, वैज्ञानिक खेळणी यांचे संग्राहक, गेली 30 वर्ष समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी विज्ञान प्रसाराचे काम करत आहेत. सरांचे देशभरात 525 पेक्षा जास्त प्रयोग झालेले आहेत. तसेच सर अनेक वृत्तपत्रातून, नियतकालातून, दैनिक लोकसत्ता याच्यातून अनेक लेख लिहित आहेत. तर या प्रकारचे आपल्याला वक्ते लाभलेले आहेत. यानंतर मी लांडगे सरांना विनंती करतो की पुढील कार्यक्रम सांगावा. या कार्यक्रमासाठी काही प्रयोग हे डॉक्टर जयंत जोशी सर करून दाखवणार आहेत आणि त्यांना जास्त वेळ मिळावा या दृष्टीने आपण कार्यक्रमातील परिचय हा भाग थोडासा थोडक्यात आटोपलेला आहे. अदरवाईज माननीय वक्ते जे आहे, माननीय जे पाहुणे आपल्याला लाभलेले आहेत, त्यांचा खरा परिचय हा त्यांच्या मार्गदर्शनातून आपल्याला होणारच आहे.
याच्यानंतर मी प्रवीण जोशी सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला ऑनलाईन उद्घाटन करायचं आहे तर तशी व्यवस्था त्यांनी करावी आणि आजचे जे आपले उद्घाटक आहेत डॉक्टर शेफाली भुजबळ यांच्यातर्फे हे उद्घाटन होणार आहे तर तशी व्यवस्था जोशी सरांनी करावी अशी त्यांना विनंती करतो. उद्घाटन होत आहे. सायन्स फोरम आणि LG मोबाईल शेती लॅबोरेटरी यांच्यातर्फे घेतला जाणारा हा जो ऑनलाईन छंद वर्गाचा कार्यक्रम आहे त्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि हे उद्घाटन आपण ऑनलाईन पद्धतीनं केलेलं आहे आणि हे कॉम्प्युटर पद्धतीनं किंवा डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स पद्धतीनं आपण हे उद्घाटन केलेलं आहे. आता सध्याचं कॉम्प्युटर युग आहे किंवा त्याच्याही पुढे जाऊन मी म्हणेल की आता हे युग आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. परंतु आर्टिफिशियल इंटेलिजन्स पेक्षा अशा पद्धतीचं उद्घाटन हे जास्त महत्वाचं आहे की ज्याच्यामध्ये आपले जे वक्ते आहेत किंवा जे पाहुणे आहेत त्यांचा स्नेह आणि मार्गदर्शन आपल्याला अशा या कार्यक्रमामधून मिळत राहतं आणि त्याच्यामुळे मी आता अशा ज्या कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर शेफाली भुजबळ यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. नमस्कार, सगळ्यांना धन्यवाद. खरं तर प्रवीण सरांनी मला रिक्वेस्ट केली होती आणि म्हणून खरात सरांच्या थ्रू म्हणून मी इकडे येऊ शकले आज. हे जे काही उपक्रम घेतलाय तो मी पहिल्यांदाच त्यांच्या तोंडातून ऐकला होता आणि खरोखर एवढा सुंदर उपक्रम आहे हा की हॉबी क्लासेस पण एक स्किल्स ज्या हॉबी क्लासेस मध्ये आहेत आणि पुढची जी प्रथा आपल्याकडे आता सुरू आहे ती फक्त स्किल डेव्हलपमेंटवरच आपण कॉन्सन्ट्रेट करत आहोत आणि त्याच्यातूनच पुढे NEP म्हणा किंवा CBSE करिक्युलम जे आम्ही आता शिकवतोय स्कूलमध्ये त्याच्यातून हे स्किल डेव्हलपमेंट हा खूप भर आणि इम्पॅक्ट फॅक्टर म्हणून त्यांनी भर दिलेला आहे त्याला. तर आजचा जो काही कार्यक्रम आहे हा खूपच सुंदर आहे आणि एवढे दिवस तुम्ही या मुलांना शिकवणार आहात आणि तो पण विदाउट एनी कॉस्ट. ज्यावेळेस आम्ही मुलांना शाळेमध्ये शिकवत असतो तो आम्ही एक स्ट्रीम्स हे घेऊन आम्ही चालत आहोत पुढे. स्ट्रीम्स म्हणजे सायन्स, टेक्नॉलॉजी, R इज रीडिंग, रिसर्च आणि E इंजिनिअरिंग, आर्ट आणि मॅथमॅटिक्स अशी पूर्ण सांगड इंटिग्रेटेड जो फोरम आम्ही तयार केलेला आहे आणि त्याच्यातूनच आम्ही हे सगळे स्किल्स आम्ही त्यांच्यामध्ये रुजवत आहोत. तर अशा तऱ्हेने प्रत्येक मुलापर्यंत जाणं हे आता आमची शाळा म्हणजे फक्त 500 मुलं किंवा 1000 मुलं पण तुम्ही जी मुलं घेतलेली आहेत त्याच्यात ती स्किल्स येणं गरजेचं आहे. त्याच्यातून पुढे जाणं गरजेचं आहे. त्याच्यातून स्वतःच्या पायावर उभं राहणं गरजेचं आहे. हा फोरम आणि हा जो काही हॉबी क्लासेसचा जे तुम्ही पुढे नेताय ते खूपच सुंदर तऱ्हेने नेताय. मला तरी वाटतं की प्रत्येक मुलापर्यंत हे पोहोचावं आणि तुम्हा सर्वांना शुभेच्छा. तुम्ही जेवढे जेवढे त्याच्यात ज्ञानी मंडळी आहात. मी तर एकदमच लहान आहे, एवढं मोठं उद्घाटन करायला तुम्ही मला बोलवलंय तर त्यांच्या थ्रू खरोखरच शेवटच्या घटकेपर्यंत आपण हे नेऊ शकतो. धन्यवाद. धन्यवाद मॅडम आपल्या मार्गदर्शनाबद्दल. आणि आम्ही आपल्या शाळेमध्ये येऊन गेलो होतो त्यात प्रोजेक्ट कॉम्पिटिशन चालू होती आणि त्यावेळेस संपूर्ण दिवसभर तुम्ही त्या प्रोजेक्ट कॉम्पिटिशन मध्ये मुलांमध्ये समरस होताना आम्ही पाहिलेलं आहे आणि खरं तर याच गोष्टी आम्हाला जास्त भावल्या
की तुम्ही खऱ्या अर्थाने एज्युकेटर आहात. त्याच्यामुळं तुम्ही या ठिकाणी या कार्यक्रमाला आलात आणि आम्हाला मार्गदर्शन केलं याबद्दल आपले आभार. आणि आपण सांगितलं त्या पद्धतीनं सध्याचा संपूर्ण एम्फेसिस आहे, जोर जो आहे तो स्किल डेव्हलपमेंट मध्येच आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या नुसार. आणि या दृष्टीनं आम्ही जे ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंगचे प्रोग्राम घेतो, बऱ्याच वेळेला आम्ही शाळेमध्ये जाऊन सुद्धा विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष काही कृती करून दाखवतो, काही एक्सपेरिमेंट करून दाखवतो. आणि हे प्रयोग किंवा ह्या ज्या कृती आहेत या पुस्तकाच्या बाहेरच्या नसतात, त्या पुस्तकामधल्याच असतात. आणि असंही इन्सिस्ट केलेलं आहे की पुस्तकामधल्या ऍक्टिव्हिटी विद्यार्थ्यांनी करून पाहाव्यात आणि बऱ्याचशा शाळेमध्ये त्या करून देखील पाहिल्या जातात. तर अशा प्रकारचे उपक्रम म्हणून आम्ही मुद्दाम घेतो की जे पुस्तकातले आहे ते मुलं स्वतः काही प्रत्यक्षात करू शकतील. आणि आणखीन एक गोष्ट मला या ठिकाणी सांगायची आहे की हा जो कार्यक्रम आहे हा YouTube वरती चालू आहे. हा कार्यक्रम झाल्यानंतर त्याचं रेकॉर्डिंग सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं आणि तो कार्यक्रम YouTube वरती असल्यामुळं नंतर आपल्याला बरेच त्याच्यामध्ये लाईक्स मिळतात किंवा व्ह्युअर्सची संख्या ही काही दिवसांनी पाहिल्यानंतर ती प्रचंड झालेली असते. त्याच्यामुळं या कार्यक्रमाला तसं विशेष महत्व आहे. तर आता यानंतर मी सायन्स फोरमचे जे मार्गदर्शक आहेत की ज्यांच्या मार्गदर्शनामुळं ज्यांच्या प्रेरणेमुळं आम्हाला नेहमी प्रोत्साहन मिळत असतं असे माननीय डॉक्टर प्राध्यापक संजय ढोले यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. सन्माननीय आभासी किंवा ऑनलाईन व्यासपीठ आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सायन्स फोरम नाशिक आणि फिरती विज्ञान प्रयोगशाळा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचा संयुक्त विद्यमाने हा जो विज्ञान गंगा छंद वर्ग आहे राज्यस्तरीय, या वर्गाचे उद्घाटक त्या डॉक्टर शेफाली भुजबळ आणि या फोरमचे सर्वे सर्वा असं म्हणायला हरकत नाही, कारण गेली कित्येक वर्ष या फोरमशी मीही निगडीत आहे. ते प्रवीण जोशी, डॉक्टर प्रकाश लांडगे के सातत्याने हे आम्ही हा उपक्रम राबवत असतो. आणि दुसरं म्हणजे आमचे मित्र जे भाभा अणुसंशोधन केंद्रामध्ये शास्त्रज्ञ आहेत, ते आमचे मित्र प्राध्यापक डॉक्टर जयंत जोशी, की मगाशी त्यांचा उल्लेख झाला की 500च्या वरचे प्रयोग आणि ते खूप हुरवणारी आहेत. म्हणजे आमचा मराठी विज्ञान परिषदेशी त्यांचा चांगला परिचय आहे आणि ते सातत्याने अशा उपक्रमांमध्ये भाग घेतात आणि विद्यार्थ्यांमध्ये आवडीचं काम करतात. हे मला जास्त विशेष वाटतं आणि ते आजच्या म्हणजे प्रमुख वक्ते आहेत. खरं तर त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर त्यांचं जे प्रात्यक्षिक आहेत ते विद्यार्थी लाभ घेणारच आहेत. आणि या वर्गासाठी उपस्थित असणारे सर्व राज्यस्तरीय सहभागी विद्यार्थी आणि विद्यार्थी मित्र, खर तर मी एक 5 ते 7 मिनिटात मध्ये थोडस बोलणार आहे. यात 2 विभागणी, कारण मला थोडस सायन्स फोरम नाशिक आणि फिरती विज्ञान प्रयोगशाळे याबद्दल बोलीन आणि नेमकं असे छंद वर्ग आपण का करायचे आणि ते सातत्याने विज्ञान फोरम का करते आहे किंवा फिरती विज्ञान प्रयोगशाळा असं का करते आहे, हा महत्वाचा हेतू मला असं वाटतं विद्यार्थ्यांनी लक्षात यायला हवा. त्या अनुषंगाने मला असं वाटतं की हे असे जे प्रात्यक्षिक आहेत किंवा छंद वर्ग हे ऑफलाईन होणं जास्त गरजेचं आहे. पण तर ऑफलाईन जर घ्यायचे असतील तर यात आर्थिक अडचणी खूप असतात आणि फार तर 2-4 ठिकाणी आपण ते करू शकतो. पण पूर्ण राज्यामध्ये जर आपल्याला सगळ्या विद्यार्थ्यांना सामावून घ्यायचं असेल तर मला असं वाटतं की ऑनलाईन हा एक चांगला पर्याय आहे. कदाचित तो ऑफलाईन मध्ये जेवढं आपण चांगलं शिकतो किंवा परस्पर जेव्हा चांगलं इंटरॅक्शन होतं तसं होऊ शकणार नाही. पण तरी सुद्धा चांगल्या पद्धतीने आपण आपलं जे ज्ञान आहे किंवा जे आपले वक्ते आहेत ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकतील याची मला निश्चितपणे शाश्वती आहे. आणि दुसरं म्हणजे की या विज्ञान फोरमच्या माध्यमातून आपण छंद वर्ग करता
म्हणजे विज्ञान प्रकल्प असतील किंवा असेल किंवा छंद जे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. काहींना वाचनाचा छंद आहे, काहींना लेखनाचा आहे, काहींना पोहण्याचा आहे, काहींना चालण्याचा आहे. म्हणजे काही ना काही आयुष्यामध्ये आपला छंद असावा लागतो. काहींना काहीच न करण्याचाही छंद असतो, काहींना झोपण्याचाही छंद असतो. म्हणजे काही ना काही छंद हा आपल्याला असावा लागतो असं मला वाटतं. पण सायन्स फोरमच्या माध्यमातून या तरुणांच्या किंवा युवकांच्या, कारण मगाशी म्हणलं 4थी ते 8वी आणि 8वी ते 10वी असे वेगवेगळे 2 गट आहेत. त्यांच्या मनामध्ये विज्ञानविषयी चालना देण्यासाठीचे जे कार्य आहे किंवा रुजवण्याचं जे कार्य आहे किंवा दृष्टिकोन जो आपल्याला देण्याचं कार्य आहे ते मला असं वाटतं की सायन्स फोरम हे गेली 48 वर्ष वेगवेगळ्या माध्यमातून करत आहे. कारण ऑनलाईन फोरम हे खरं तर आता विज्ञान फोरम हे ऑनलाईन माध्यम हे कोरोना नंतरच्या काळामध्ये जास्त प्रभावित झालेलं आहे. त्यामुळे आपण जास्त चांगल्या पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. पण आता मला असं वाटतं विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हा संभ्रम असेल की नेमकं आपण हे विज्ञान छंदातनं, कारण मी जेव्हा तो प्रोग्राम पाहिला त्याच्यामध्ये वेगवेगळी व्याख्यानं आहेत. अंतराळावर आहे, सूक्ष्मजीवावर आहे, आता जयंत जोशी सर वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून मुलांपर्यंत पोहोचणार आहेत. तर मला असं वाटतं वेगवेगळं गणितावर आहे. तर ह्या विज्ञानाचा मला वाटतं की चहूअंगाने त्याच्यामध्ये एक इन्कल्केशन असं म्हणा, इन्कल्केट की एखाद्याचं मेंदू आपण मशागत करतो त्या पद्धतीचं मला असं वाटतं की हे यंग माइंड जे आहेत हे आपण मशागत करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करणार आहोत. तर मला विद्यार्थ्यांना एकच आहे की इथं आपल्याला थांबायचं नाहीये. कारण मला माहित नाही तुम्हाला माहिती आहे का, पण महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून एक विज्ञान चळवळ आहे, म्हणजे कार्यालय नाही ऑफिशियली आहे. तर त्याच्या माध्यमातून मला असं वाटतं 4थी ते 8वी, 8वी ते 10वी, 10वी ते 12वी असे वेगवेगळे स्पर्धा आणि प्रकल्प स्पर्धा घेण्यात येतात. खरं तर मी प्रमुख पाहुणे म्हणून तिथं 2-3दा जाण्याचा योग मला आल्यामुळे तो क्वांटम मला माहिती आहे. हे तालुकास्तरीय शाळेचे तिथे सहभागी होतात. तिथे निवडलेले प्रकल्प जिल्ह्यावर येतात. जिल्ह्यावर आल्यानंतर ते राज्यस्तरीय येतात. आणि जेव्हा राज्यस्तरीय असे 2 उद्घाटन मी केले तेव्हा ते प्रकल्प पाहिले तर मी तुम्हाला सांगतो की अतिशय एक्साइटिंग असे म्हणजे कल्पना असतात विद्यार्थ्यांच्या, त्या तिथे घेऊन येतात. दे आर ऑल वर्किंग मॉडेल्स. ते वर्किंग मॉडेल्स आहेत. मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी त्याचा निश्चित या छंदाचा वर्गाचा त्यांच्या शाळेमध्ये शिक्षकांना विचारा की अशा कुठल्या स्पर्धा आहेत. आणि ह्या स्पर्धा शालेय जीवनापर्यंतही आहेत आणि त्या राज्यस्तरीय आणि कदाचित राष्ट्रीय पातळीवर सुद्धा तुम्ही रेकग्नाइज होऊ शकता. दुसरं, आता हा प्रकल्प झाल्यानंतर तुम्ही जेव्हा महाविद्यालयांमध्ये येता, 11वी-12वीचे वेगळे हे, तर 11वी-12वी पर्यंत हे सगळं महाराष्ट्र शासन चांगल्या पद्धतीने करतं किंवा मराठी विज्ञान परिषद करतं किंवा वेगवेगळे माध्यम जसं सायन्स फोरम आहे किंवा आमची फिरती विज्ञान प्रयोगशाळा आहे, या माध्यमातून आपण वेगवेगळे विज्ञानाची आवड निर्माण करण्याचे प्रयत्न आपण निश्चितपणे करतो. पण प्रकल्पाचं काम जे आहे विज्ञान फोरम हे अतिशय चांगल्या पद्धतीने करतं असं मला वाटतं. तर जेव्हा तुम्ही महाविद्यालयांमध्ये येता, प्रवेश करता, तेव्हाही तुम्हाला संधी आहे. मगाशी प्रवीण सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने उल्लेख केला की आविष्कार नावाची स्पर्धा तुम्ही महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षापासून तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकता की जोपर्यंत तुम्ही PhD होत नाही. तर मला असं वाटतं की याच्यामध्ये जे होतात हे आविष्कारच्या माध्यमातून तुम्ही राज्य पातळीवर तर जाता, पण राज्य पातळीवर जर तुमची निवड जर झाली तर तुम्ही अन्वेषण नावाचं राष्ट्रीय पातळीवर, झोनल पातळीवर स्पर्धा घेतली जाते. तिथं हे चांगले प्रकल्प तुम्ही तुमच्या कल्पना सादर करून असणारे मॉडेल्स किंवा प्रकल्प, वर्किंग मॉडेल आपण म्हणूया, कारण त्याला जास्त चांगल्या पद्धतीने अप्रिशिएट केलं जातं आणि ते मला असं वाटतं की त्याची निवड चांगल्या पद्धतीने होते. आणि जेव्हा अन्वेषण मध्ये राष्ट्रीय पातळीवर जे एखादा प्रकल्प निवडला गेला तर तो भारत सरकारतर्फे इंटरनॅशनल लेवलला आपल्याला स्पर्धेमध्ये पाठवण्यात येतो. मला असं वाटतं की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून असे 4-5 विद्यार्थी गेले. तर आता ते विद्यार्थी थांबले का? नाही. मला असं वाटतं की ते वेगवेगळ्या शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी जी कल्पना राबवली होती, जे प्रकल्प आले, त्यांना बक्षिसे मिळाले, गोल्ड मेडल मिळाले.
प्रत्येक विद्यापीठामध्ये आता इनोव्हेशन इन्क्युबेशन आणि लिंकेजेस असं नावाचं एक प्रभाग आहे. त्याचं एक स्वतंत्र एक कक्ष आहे, त्याचं संचालक पण आहे. आणि त्याच्यामध्ये जर ही कल्पना तिथं नेली आणि ते ग्रॅप करतात आणि हे जे बक्षीस पात्र आहेत किंवा तुमची एखादी कल्पना असेल तिथं रजिस्टर केली तर तुम्हाला इन्क्युबेशन साठी बोलवलं जातं. त्याच्यातनं तिथं निवड झाली की तुमची स्टार्टअप साठी निवड केली जाते, त्याच्यासाठी तुम्हाला मदत केली जाते. आणि जर तुम्ही स्टार्टअप चांगल्या पद्धतीने केलं तुम्हाला एंटरप्रेनरशिप साठी तुम्हाला संधी दिली जाते. आणि एंटरप्रेनरशिप झाली तर तुम्हाला इंडस्ट्री लिंक तुम्हाला मिळते आणि तुम्ही स्वतःचे उद्योग क्षेत्र तुम्ही पर्यंत जाता. बघा, मी मगाशी उल्लेख केला की 4थी पासून जेव्हा तुम्ही या अशा फोरम मधनं जेव्हा तुम्ही जाता, तुमचा मेंदू हा मगाशी मी म्हटलं की मशागत होतो की तुमच्यामध्ये विज्ञानाचे जे बीज रोवण्याचा प्रयत्न जोशी सरांसाठी, दोघही जोशी म्हणजे किंवा लांडगे सर असतील हे करतायत, ते फार महत्वाचं असं मला वाटतं. तर हे जे आहे हे विद्यार्थ्यांनी समजून घेणं की आपल्याला फक्त छंद जोपासायचे नाहीयेत. छंद जोपासताना आपल्या मेंदूला मशागत करून आपण आपल्या कल्पनांना उभारी द्यायची, बळ द्यायचे, पंख द्यायचे आहेत. आणि त्या पंखांना बळ देण्यासाठीच्या या ज्या स्टेजेस आहेत मी तुम्हाला सांगितल्या, त्या शेवटपर्यंत ते नेण्याचं आहे. आणि मला आनंद वाटतो की याच्यातनं खूप चांगले स्टार्टअप्स निर्माण झाले, एंटरप्रेन्योरशिप निर्माण झालेले आहेत. कारण मी हे का अधिकारवाणीने सांगू शकतो, कारण मी गेले 2 वर्ष जेव्हा विद्यापीठामध्ये होतो निवृत्तीच्या आधी 2 वर्ष मी इनोव्हेशन इन्क्युबेशन आणि लिंकेजचा संचालक होतो. तेव्हा मी अशा चांगल्या म्हणजे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या कल्पनांना बळ देऊन त्यांना स्टार्टअप पर्यंत नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तो मला असं वाटतं की चांगली संधी आहे. तर आता हा झाला सायन्स फोरमचा भाग झाला, यापर्यंत आपण जाऊ शकतो. पण मगाशी प्रवीण सरांनी तो उल्लेख केलेला होता की फिरती विज्ञान प्रयोगशाळा की ही एक चळवळ आहे असं मला म्हणायचंय. ही एक चळवळ गेली मला असं 2010 पासून म्हणजे आज जवळजवळ 16 वर्ष सातत्याने ही चळवळ सुरू आहे. पुणे सावित्रीबाई फुले विद्यापीठ यावर मोठा खर्च करते. कारण एकच की हे जे आम्ही करतो ते 8वी 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी करतो. आणि हे 8वी 9वी ते 10वीचे विद्यार्थीच का? कारण की हे असं वय आहे की इथून त्यांना ठरवायचं असतं की आपल्याला नेमकं काय करायचं आहे. तर हे ज्या वयामध्ये जर आपण विज्ञानाविषयी चांगली आवड निर्माण करू शकलो तर मला असं वाटतं की पुढे ते महाविद्यालयांमध्ये, पुढे विद्यापीठामध्ये, पुढे चांगले वैज्ञानिक होतील, चांगले विचारवंत होऊ शकतील. म्हणून त्या हेतूने मला असं वाटतं की आजपर्यंत गेल्या 16 वर्षामध्ये आम्ही पूर्वी नोबेल प्राइज विनिंग असे काही किट्स तयार केलेले होते. ते आम्ही शाळेलाही द्यायचो आणि विद्यार्थ्यांनाही द्यायचो, तिथेच तयार करा आणि त्याचं आमचे डेमॉन्स्ट्रेटर सांगायचे. तर त्याच्यामध्ये फक्त डायरेक्ट सरळ असं काही आम्ही करत नाही किंवा त्याला एकदमच कंटाळवाणं होईल असं काही होत नाही. पहिले आम्ही ड्रामा 1 तासाचा करतो, LNT वरचे प्रयोग करतो आणि मग नंतर डेमॉन्स्ट्रेशन हे वर्गामध्ये जाऊन विद्यार्थ्यांना करतो. याच्यासाठी एक आहे की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ही सगळं खर्च करतं. आणि LG इलेक्ट्रॉनिक्स जे हॅनॅन युनिव्हर्सिटी हा खरं तर हा प्रकल्प जो होता हॅनॅन युनिव्हर्सिटी कोरिया, LG इलेक्ट्रॉनिक्स कोरिया आणि पुणे विद्यापीठ सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त विद्यमाने हा आम्ही चालवलेला आहे गेली 16 वर्ष. आणि आजही स्वतंत्रपणे मला असं वाटतं की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चांगल्या पद्धतीने हे कार्य करतंय. तर हे कार्य करण्याचं काम असं आहे की आम्हाला म्हणजे तरुणांच्या मनामध्ये विज्ञान रुजवायचंय मूलभूत विज्ञानाकडे. कारण मूलभूत विज्ञानाकडे येण्याचा कल आता थोडासा मंदावला असला तरी मला असं वाटतं की सायन्स फोरम जे कार्य करत आहे किंवा फिरती विज्ञान प्रयोगशाळेत जे कार्य करत आहे त्याच्यामुळे आता ह्या चांगल्या विद्यार्थ्यांचा ओघ आपल्याकडे येतो. माझं एक धारणा आहे. कारण जिथेही इंजिनियर्स आहेत, डॉक्टर्स आहेत, कुठल्याही नॅशनल किंवा इंटरनॅशनल पॉलिसी डिसिजन मध्ये कुठेही इंजिनियर्स, कुठेही डॉक्टर्स, कुठेही एंटरप्रेन्योरशिप असं दिसत नाहीत. तिथे फक्त वैज्ञानिक दिसतात, विचारवंत दिसतात. म्हणून मला असं वाटतं की असं घडवायचं जर असेल तर मला असं वाटतं की फंडामेंटल जे सायन्स आहे, मूलभूत शास्त्र आहे
ते मला असं वाटतं की विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजवून त्यांना पुढे त्याला चालना देण्यात यावी. म्हणून वेगवेगळे केंद्राने किंवा महाराष्ट्र शासनाने वेगवेगळे त्याच्यामध्ये प्रयोजन किंवा स्कीम्स काढलेले आहेत की जेणेकरून विद्यार्थ्यांनी त्याच्याकडे आकृष्ट व्हावं. तर हे मला असं वाटतं की ह्या दोघही अतिशय चांगल्या पद्धतीच्या आपले स्वतः हेतू आहेत. त्यामुळे हे आलन केलं सुरू असं नाही. सायन्स फोरमचा एक हेतू आहे, फिरती विज्ञान प्रयोग शाळेचा हेतू आहे. दोघंही एकत्र आल्याने मला असं वाटतं की याच्यासाठी प्रवीण जोशी सर आणि प्रकाश लांडगे सर आणि अजून इतर बरेच जण यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. आणि मी गेले 2020 पासून मला असं वाटतं की सातत्याने सरांच्या संपर्कामध्ये आहे आणि आम्ही खूप ठिकाणी आम्ही फिरतोय, व्याख्याने देतो आणि हे करतो. तर मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी याचा निश्चितपणे लाभ घ्यावा. मगाशी मिळालं की छंद आपल्याला कुठला तरी असावा. विज्ञानाचा असला तर मला असं वाटतं की याहून दुसरं काही चांगलं असू शकत नाही. म्हणून विज्ञानाचा छंद जो माणूस जोपासेल तो मला असं वाटतं की त्याच्या आयुष्यामध्ये त्याला कुठलीही कमतरता भासणार नाही. तो आयुष्यामध्ये त्याच्या भविष्यामध्ये निश्चितपणे यशस्वी होणारच आहे. तर विद्यार्थी मित्र हो, तर एवढं लक्षात ठेवा की हे दोघेही फोरम आहेत जे काय आहे ते यांच्या हे जे काही परिश्रम करतायत या परिश्रमांना दाद देण्याचं काम, त्यांना प्रतिसाद देण्याचं काम हे तुमचं आहे. आणि मला निश्चितपणे वाटतं की तुमच्यातनच आता, कारण आम्ही 4थी पासनं हे प्रयत्न करतो आहोत की तुमच्यामध्ये मूलभूत शास्त्र विषय आवड निर्माण व्हावं. तर निश्चितपणे येत्या भविष्य काळामध्ये, कारण मी मगाशी तो उल्लेख करायचा म्हणजे उल्लेख करू शकलो नाही पण मी आता करतो, कारण आज 94-96 वर्ष झाले. कारण आपल्याला नोबेल पुरस्कार आपल्याला मिळू शकलेला नाही. कारण 1930 साली पहिला जो आपल्या भारतामध्ये संशोधन होऊन जो मिळालेला आहे सी व्ही रमण यांना, त्याच्यानंतर आपल्याला मिळू शकला नाही. पण मला असं वाटतं की असे जे प्रयत्न आपण करतो आहोत या प्रयत्नानंतर तुमच्यातनच कदाचित कोणाला तरी या माध्यमातनं नोबेल पुरस्काराला आपण गवसणी घालू शकू. कारण तुम्ही जो विचार कराल आणि जो टेबल टॉप मॉडेल तुम्ही तयार कराल त्या टेबल, कारण सी व्ही रमण म्हणा किंवा ज्यांनी अणुभट्टीचा म्हणजे फिशनचा शोध लावला किंवा ज्यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावला, तर तुम्ही बघा की ते फक्त टेबल टॉप मॉडेल होते. म्हणून तुमचं जे मॉडेल आहे कदाचित उद्या हे नोबेल प्राइज विनिंग होऊ शकतं आणि त्याला आपण गवसणी घालू शकतो. म्हणून विद्यार्थी मित्र तुम्ही अतिशय मन लावून अतिशय चांगला हा छंद वर्ग जोपासा. चांगले व्याख्यानं त्याच्यामध्ये आहेत, त्याच्यात चांगले प्रयोग आहेत, त्याचा तुम्ही समजून घ्या, चांगले इंटरॅक्शन करा, खूप प्रश्न विचारा. कदाचित असं प्रश्नाच्या मनात येऊ देऊ नका की हा प्रश्न असा वाईट, कुठलाही प्रश्न वाईट नसतो, तो तुम्ही विचारत राहा. मी तुम्हाला या निमित्ताने शुभेच्छा देतो. आणि मला असं वाटतं की लांडगे सर आणि प्रवीण जोशी सर यांना मी शुभेच्छा देतो, कारण की हे सातत्याने, आणि त्यांचं अभिनंदनही करतो कारण त्यांनी सातत्याने हा उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने तो घेतलेला आहे. आणि माझे मित्र जयंत जोशी यांनाही मी शुभेच्छा देतो, कारण ते सातत्याने त्यांचं काम सांभाळून, खरं बीआरसी मध्ये किंवा युजीसी DSCSR मध्ये शास्त्रज्ञ असं तसं असणं तसं खूप अवघड काम आहे, कारण तिथेही सातत्याने तुम्हाला कार्यरत राहावं लागतं. आणि ते सोडून रात्रीचं ते हे कार्य करत राहतात, सुट्टीचे कार्य करत राहतात. इथं महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी ते स्वतःहून जातात. हे मला असं वाटतं की खूप मोठं काम ते करतात. आणि इतर बरेच जण आहे व्याख्याते जे ते सगळे माझ्या ओळखीचे आहेत, प्रत्येकाचा मी इथं नामोल्लेख करणार नाही, पण मी त्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा मी या छंद वर्गासाठी त्यांना चांगल्या याच्यात ते निश्चितपणे त्यांच्या भविष्य निर्माण करण्यासाठी घेऊन जातील, चांगलं ज्ञान ते प्राप्त करतील असं मी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण अतिशय बहुमूल्य मार्गदर्शन केलेलं आहे आणि अतिशय बहुमूल्य माहिती सुद्धा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलेली आहे की पुढे जाऊन आविष्कार सारख्या स्पर्धेमध्ये त्यांना भाग घेता येईल. तत्पूर्वी बऱ्याचशा गोष्टी आहेत, इन्स्पायर अवॉर्ड प्रोजेक्ट कॉम्पिटिशन आहे, त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना भाग घेता येईल. आणि या सगळ्या गोष्टीसाठी काहीतरी ऍक्टिव्हिटी सुरू करायला पाहिजे, त्याची ही पहिली स्टेप आहे असं आपण म्हणूयात. आणि सरांनी सांगितलेलं आहे की तुम्ही एकदा पुढे यायचं ठरवलं की असंख्य मदतीचे हात हे पुढे असणार आहेत आणि जे तुम्हाला वरती आणणार आहेत. राईट. आपण ते बरोबर केलेलं आहे, त्याबद्दल धन्यवाद.
लर्निंग ॲज अ हॅबिट किंवा हॉबी म्हणून आपण त्याचा विचार करायला निश्चितपणे काही हरकत नाही. आणि एक प्रकारची अभ्यासू वृत्ती सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी हा एक उद्देश देखील या छंद वर्गाचा मागचा आहे. पुन्हा एकदा आपले धन्यवाद. आपलं असंच मार्गदर्शन आम्हाला मिळत राहिलं तर आम्ही अनेक असे कार्यक्रम त्याच्यामुळे घेऊ शकतो आणि ते यशस्वी करू शकतो. येस सर, मी आहेच, डोंट वरी. येस, थँक्यू व्हेरी मच, थँक्यू व्हेरी मच. आणि आता या कार्यक्रमामध्ये प्रथम पुष्प आज श्री डॉक्टर जयंत जोशी सर सादर करणार आहेत. मला वाटतं पहिलं जेव्हा आपण ऑनलाईन सत्र घेतलं होतं 2024 तेव्हापासून ते प्रत्येक ऑनलाईन संदर्भाच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी सादरीकरण केलेलं आहे. आणि त्यांची एक विशेष गोष्ट मला सांगायची आहे की त्यांचं सादरीकरण अतिशय सोप्या भाषेमध्ये असतं, विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेमध्ये त्यांचं सादरीकरण असतं. तर मी त्यांना सादरीकरण सुरू करायला सांगतो त्याच्या आधी एक गोष्ट मला सांगू इच्छितो की हे जो कार्यक्रम चालू आहे हा युट्यूबवरती ऑनलाईन चालू आहे. जर का कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये ते प्रश्न विचारू शकतात, ते प्रश्न आमच्यापर्यंत निश्चितपणे पोहोचू शकतात. तसंच हा कार्यक्रम युट्यूबवरती कायम राहणार आहे. त्याचं रेकॉर्डिंग सुद्धा ग्रुप्स तयार केले, त्या ग्रुपमध्ये सुद्धा 3-4 हजार विद्यार्थी आणि शिक्षक निश्चितपणे आहेत, त्याच्यापेक्षाही जास्त आहेत. त्या ठिकाणी सुद्धा त्याचं रेकॉर्डिंग त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. तर आता मी जास्त वेळ न घेता डॉक्टर जयंत जोशी सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं सादरीकरण सुरू करावं. धन्यवाद. प्राध्यापक डॉक्टर संजय ढोले, डॉक्टर प्रकाश लांडगे, डॉक्टर प्रवीण जोशी आणि नाशिक सायन्स फोरमचे सगळे सहकारी. खरं तर नाशिक सायन्स फोरम म्हणजे जसं म्हणतो होतं NRI नॉन रेसिडेन्शियल इंडियन, तसं मी पण नॉन रेसिडेन्शियल नाशिककरच आहे. त्यांच्याच कुटुंबाचा एक भाग आहे. तरी पण एक की त्यांना सतत मला ते 3 वर्ष बोलवत आहेत त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. आणि मी आता जे सादरीकरण दाखवणार आहे